मुंबादेवी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्प कंत्राटदाराच्या हिताचा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। भाजपच्या कंत्राटदारासाठी पार्किंग इमारत बांधली जाते असं आदित्य ठाकरे म्हणतात। 17 मजली इमारतीमुळे मुंबादेवीचं मंदिर झाकलं जाईल असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांचा हिताचा प्रकल्प नाही, स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा काम करू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। मुंबादेवी मंदिरच्या मागे लागूनच एका भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी 2 इमारती बांधल्या जातात पार्किंगच्या। ह्याला आम्ही विरोध करत आहोत ह्या गोष्टीसाठीच, कारण 2 जर 17 मजल्याच्या इमारती आल्या तर मुंबादेवीचं जे मंदिर आहे ते झाकलं जाईल। अनेक दुकानदारांना तिथे धोका निर्माण होतो, त्या मंदिराला धोका निर्माण होतो। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिढ्यानपिढ्या जे दुकानदार तिथे आहेत त्यांना देखील तिथून हलवलं जातं। आमची मागणी ही आहे की जिथे आता प्लिंथपर्यंत जे काम आलेलं आहे ते काम मंदिर न्यासाकडे द्यावं, मंदिराकडे द्यावं। तिथे हवनकुंड असेल, मुंडणं होतात, तिथे वेगवेगळ्या ज्या विध्या होतात त्यांच्यासाठी ती जागा निर्माण होऊ शकते, उपलब्ध होऊ शकते, भक्तांसाठी सोयीसुविधा निर्माण होऊ शकते। तोपर्यंत त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तिथे आम्ही मंदिराच्या आजूबाजूला कोणालाही काही काम करू देणार नाही।